नमस्कार. तर मी परवा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहे आणि सीझरनंतर जनरली 4-5 दिवसानंतर डिस्चार्ज मिळतो. तर 5व्या दिवशी घरी आल्यावर खूप धावपळ नको व्हायला म्हणून मी 5वीच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे. तर मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवते. 5वीच्या पूजनासाठी आपल्याला मुख्यतः दगडी पाटा वरवंटा लागतो, दगडी दिवा लागतो, सटवाई मातेची पूजा केली जाते कारण ती बाळाचं भविष्य लिहून जाते त्या दिवशी असं म्हणतात. आणि इकडे आहे कणकेचे दिवे जे पाट्या वरवंट्यावर आपल्याला ठेवायचे असतात. तर मी त्याची कणिक काढून ठेवली आणि सोबत हळदही मिक्स केली आहे. हे आहे वेखंड, ते दोऱ्याला बांधून आईच्या हाताला आणि बाळाच्या हाताला बांधलं जातं काही वेळासाठी किंवा रात्रभर. तर ह्या ड्राय घुगऱ्या आहेत, त्याच दिवशी भिजवून ते कणकेच्या दिव्यांजवळ ठेवल्या जातात. इकडे आहे कलशासाठी तांब्या, आंब्याचा डहाळा. इकडे कणकेच्या दिव्यांखाली विड्याची पानं ठेवली जातात. तसेच रुईची पानं आहेत, त्यात सटवाई मातेचं चित्र काढलं जातं शेंदुराने. 7 प्रकारच्या देव्या काढल्या जातात. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आणि इकडे निवडुंग आहे. इकडे आहे बाळासाठी कपडे, कारण 5व्या दिवसापासून बाळाला नवीन कपडे घातले जातात. इकडे आईची ओटी असते. आपण जे कणकेचे दिवे ठेवणार आहे त्यासाठी ओटीचं साहित्य आहे. शेंदूर आहे, हा दोरा आहे. जर आपल्याला वेखंडाच्या याला बांधायचं असेल किंवा एक्स्ट्राचा मी दोरा काढून ठेवला आहे. इथे ओवा आणि हिंग आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आहे आणि त्या दिवशी नैवेद्यात आपण मेथीची भाजी, भाकरी, वरण भात असंही केलं जातं किंवा पुरी केली जाते. प्रत्येकाकडची वेगवेगळी प्रथा असते. तर हा 5वी पूजनाचा पुडा आहे जो मला देवाचं जिथे साहित्य मिळतं तिथे मिळालं. इथे देवाची पुस्तकं ठेवली आहे, म्हणजे त्या पूजेला आपण देवाची पुस्तकं पण त्यांची पूजा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वही पेन आणलेलं आहे. सटवाई माता रात्री येते 5व्या दिवशी आणि बाळाचं भविष्य लिहून जाते, त्यासाठी वही पेन आहे. तर 5वीच्या पूजनाची थोडीशी तयारी करून ठेवली मी. आई आल्यावर त्याला खानदेशी तडका असणारच आहे. याच्यात अजून बऱ्याच गोष्टी लागतात, आराटी बोराटी वगैरे. ती गावाकडची नावं आहे, ते मला माहीत नाही. तर चला, तुमच्या शुभेच्छा राहू द्या.